सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। नगर शहरातील साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण करणाऱ्या 6 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना पत्रकारांनी निवेदन दिले। यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे म्हणाले की जिल्ह्यातील पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत। सदर बाब अतिशय गंभीर असून सत्य असलेली घटनेची बाजू पत्रकार आपल्या वृत्तपत्र व टीव्ही पोर्टलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतात, परंतु आपल्या विरोधात बातम्या आल्या तर गुन्हेगारी क्षेत्रातील लोक पत्रकारांना लक्ष्य करीत आहेत। संपादक करण नवले म्हणाले की पत्रकार श्री थोरात यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेली मारहाण ही अतिशय निंदनीय आहे। त्यांना जाणून बुजून गुंड प्रवृत्ती व गुन्हेगार असलेल्या 6 लोकांनी बेदम मारहाण केलेली आहे। त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी जय महाराष्ट्र टीव्हीचे जयेश सावंत यांनीही या घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी केली। ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, नागेश सावंत, महेश रक्ताटे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, पद्माकर शिंपी, सचिन उघडे, जयेश सावंत, सलीम पठाण, राहुल मुथा, सुधीर लोडगे, अरुण पाटील, असलम बिनसाद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चिते, रियाज पठाण आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर त्यांच्या गाडीला काहीतरी धक्का लागला किंवा त्या समोरच्याच्या गाडीला धक्का लागला, असं काहीतरी त्यातून वाद झाला। वाद झाल्यानंतर हा पत्रकार बांधव असल्यामुळे सकारात्मक घेतलं, बा जाऊ द्या, झालं गेलं, काय असेल, कोणाच्या गाडीचं नुकसान झालं तर आपण भरू पाहू, असं झालं। तर त्यानंतर काय झालं, हे इतकी बेदम मारहाण झाली त्या पत्रकाराला का त्यांना डायरेक्ट रुग्णालयात ॲडमिट करावं लागलं। त्यांना याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे। मग आमच्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या संघटना अनेक आहेत, शहरातल्या संघटना जागृत झाल्या, SP साहेबांना भेटले, निवेदन दिलं, गुन्हा दाखल झाला। परंतु साहेब याच्या मागं पार्श्वभूमी अशी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार सारखा वाढू लागला आहे का, अशी आमच्या मनात आता शंका यायला लागली। कारण एखाद्या जर गुंडाविरुद्ध म्हणा, राजकारण्याविरुद्ध म्हणा किंवा अवैध धंद्यावाल्याविरुद्ध म्हणा एखादी बातमी छापली तर 2-4 महिन्यानंतर असं काही धडक देऊन कृत्य घडून आणलं जातं का, ह्या शंका आमच्या पत्रकारांच्या मनात उपस्थित व्हायला लागल्या। म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या। शेवटी पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात श्रीरामपूरचे सर्व पत्रकार निषेध करतो आणि कठोरात कठोर आरोपींवर कारवाई व्हावी अशासाठी मागणीसाठी हे निवेदन देत आहोत। आणि पत्रकारांवर इथून पुढे कोणी धमकवलं वगैरे काय झालं तर पोलीस दलाने वेळीच दखल घ्यावी ही बी आमची विनंती आहे। आणि पत्रकार संघटना त्यांच्याशी संघर्ष करायला भक्कम आहेत, परंतु आम्ही लेखणीने काम करतो, नाही तर आमच्या मागं बी सर्व समाजातील घटक उभे राहून त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढतील आणि समोरच्याला सुद्धा जाब विचारण्याची हिंमत सर्व पक्षी दाखवू शकतात। परंतु आम्हाला त्या मार्गावर जायचं नाही। आमची पत्रकार संघटना अतिशय भक्कम आणि जागृत आहे, त्याच्यामुळे आमच्यामध्ये बी ताकद आहे। आम्ही नेता घडवतो बी आणि नेत्याला खाली बसवतो बी, तसंच चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक बी करतो, चुकीचा वागलं त्याची बातमी छापतो। अशा प्रकारातून जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। पत्रकारांच्या संरक्षणाचा जो प्रश्न वारंवार पुढे येते या छोट्या छोट्या घटनांवर, या कशा कमी होतील किंवा पत्रकार तक्रार तर वेळीच दखल घेतली पाहिजे एवढीच विनंती करतो आणि आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल आभार मानतो।